नमस्कार. पोलीस भरतीची लेखीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास पोलीस भरती गणित आणि बुद्धिमत्ता मॅरेथॉन लेक्चर असेल. आणि या लेक्चरमध्ये तुम्ही जर चेक केलं तर एका दोन जिल्ह्यामध्ये नाही तर जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये काय पॅटर्न असेल, प्रश्न कोणत्या लेवलचे असतील आणि त्यानंतर त्या प्रश्नाला टॅकल कसा करायचा, टायमिंग कसा वाचवायचा आहे, देन त्याच्यानंतर कोणते प्रश्न स्किप करायचे आणि कोणत्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचे आहे. तर एक वेळेस चेक करून घ्या की नेमका हा पॅटर्न काय आहे. एकदम बेस्ट असा पॅटर्न घेतलेला आहे बघा. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला म्हणजे काही जणांचं म्हणणं असं आहे की सर कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे. तुला सगळ्याच टॉपिकवर फोकस करायचा आहे तर परीक्षा पास होशील बघ, राईट. आणि गणितासोबत तुम्हाला जर समजा फ्रीमध्ये एक नंबरचा कंटेंट पाहिजे असेल, जसं की चालू घडामोडीचा कंटेंट बघा, जो की एक्झामला 5 ते 6 मार्क येईल. जसं तुम्हाला दिसेल सगळ्यांना जवळपास. जसं की बघा 2025चा नोबेल शांतता पुरस्कार म्हणा किंवा एखादा एक प्रश्न असा की जो आपल्या पीडीएफ मध्ये आहे, जो कुठं पण राहणार नाही बघा, राईट. जसं की हा प्रश्न बघा, भारतीय सैन्याने 38 वर्षानंतर प्रथमच कोणत्या ऑपरेशन मधील शहीदांना 38 वर्षानंतर सन्मानित केले आहे. ओके, तर या टाईपच्या प्रश्नासाठी तुम्हाला काय करायचं आहे की मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये चालू घडामोडी किंवा नोट्स याच्यावर क्लिक करायचं. फ्रीमध्ये तुम्हाला या नोट्स बघायला भेटतील, राईट. तर लेक्चरला सुरुवात करूया. आणि ज्यांना कोणाला एक्झामला मार्क चांगले पाहिजे असतील तर शेवटपर्यंत लेक्चर सोडू नका बघा, राईट. येस, चला पहिला प्रश्न बघा. आता बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये पेपर सॉल्व्ह करत असताना तर आपल्याला नेमकं काय जमते हे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, कोणाला विचारायची गरज नाहीये. आता हा प्रश्न बघा, या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की टोटल एकूण ऑब्जेक्ट किती आहेत, पद किती आहे ते चेक करा. जसं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता हे 16 जे पद आहेत यांची समान भागामध्ये जर विभागणी केली तर आपण काय म्हणू शकता, 4 4 चे गट आहेत, बरोबर आहे. जर 12 असतील तर 4 4 चे 3 गट होतील किंवा 3 3 चे 4 गट होतील. मग आपल्याला 4 4 चे जर गट पाडले समजा, कारण 16 चे सेम गट 4 4 होणार आहेत बघा. आता 4 4 चा गट म्हणजे हे 5 झालेत बघा. 1 2 3 4, त्यानंतर 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची सगळ्यात भारी मेथड कोणती आहे बघा, की असा गट बघा की ज्या गटामध्ये सगळेच्या सगळे अक्षर आलेले आहेत. कोणता गट बघा, हा तिसरा गट, पी क्यू क्यू आर, राईट. जसं की या ठिकाणी जर समजा आपण व्यवस्थित जर लिहून घेतलं, पी डॅश क्यू आर हा झाला एक गट, दुसरा डॅश क्यू क्यू आर हा दुसरा गट, तिसरा पी क्यू क्यू आर आणि चौथा गट डॅश क्यू डॅश आर. तर 4 4 चा गट आहे. तुम्ही कोणताही एक गट बघा ज्या गटामध्ये संपूर्ण पद आहेत. तर हा गट बघा, या गटात संपूर्ण पद आहेत. मग याचा अर्थ तुमचं उत्तर हेच असलं पाहिजे, पी क्यू क्यू आर. आणि मग रिकाम्या जागेत बघा, पी क्यू क्यू आर, पी क्यू क्यू आर, मग इथं पी क्यू आणि क्यू आर. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय भरावं लागलं, क्यू पी त्यानंतर पी क्यू, म्हणजे आपलं उत्तर आहे क्यू पी पी क्यू. तर हे कुठं नंबरला आहे, किती नंबरला आहे, तर 1 नंबर असेल तुमचं करेक्ट आन्सर. आणि या टाईपचे प्रश्न एक्झामला हमखास पडतात, म्हणजे पडतात बघा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता तुमच्या बुद्धिमत्तासोबत तुम्हाला थोडीशी इंग्लिश पण आली पाहिजे यासाठी. मग आता राईट रीड फॉल बुक याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की राईट म्हणजे लिहिणे, वाचणे आणि पढणे, या 3 क्रिया आहेत, बरोबर. या 3 क्रिया आहेत म्हणजेच याला क्रियापद म्हणू. आणि हे झालं तुमचं नाम. नाम कोणतं आहे रे, बुक. बुक हे विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, कोणतं नाम आहे, सामान्य नाम आहे, काही पण असू द्या, पण हे नाम झालं. आणि हे 3 जे आहे ते क्रियापदाचे प्रकार झाले, म्हणजे चौथा पर्याय जो आहे तो तुमचा करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी साधर्म्य नसलेला पर्याय शोधा. म्हणजे सारखेपणा नाही असं ओळखायचंय तुम्हाला. तर पहिला गट जो आहे बीजी, दुसरा गट आहे
एफ के. बघा, पोलीस भरती असो किंवा कोणती पण एक्झाम असो, त्या एक्झाम मध्ये जर समजा तुम्हाला मॅक्झिमम मार्क कमी वेळात कव्हर करायचे असतील तर अक्षर मालिका हा टॉपिक तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. ए टू झेड पर्यंतचे सगळे अक्षर अल्फाबेटचे काय नंबर असतील आणि अल्फाबेटच्या अपोजिटला कोण असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तर तुमचे कमीत कमी 3 ते 4 मार्क येतील. बघा, एफ के, त्याच्यानंतर सी एच, त्याच्यानंतर ई आय. राईट. आता नंबर टाका. बघा, बी चा कोड 2 आहे, एस जी चा 7 आहे, एफ चा 6 आहे, के चा 11 आहे, सी चा 3 आहे, एच चा 8 आहे, ई चा 5 आहे, आय चा 9 आहे. मग आता साधर्म नसलेला म्हणलेला आहे. साधर्म नसलेला म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये सिमिलरिटी नाहीये, सारखेपणा नाहीये. जसं की इथं चेक करा, इथं आहे 5 चा फरक, इथं आहे 5 चा फरक, इथं आहे 5 चा फरक, इथं फरक कितीचा आहे? 4 चा. म्हणजे 3 सिमिलर वे न चालत आहेत, एक वेगळ्या अँगलने चालत आहे. म्हणजे याचा अर्थ 4 नंबरचा जो आहे तो पर्याय वेगळा आहे. राईट. त्याच्यानंतर अॅनॉलॉजी म्हणजेच या ठिकाणी जे आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये त्याला काय म्हणतात, सहसंबंध हा टॉपिक जो आहे हा पण 1 मार्क तुम्हाला एक्झामला पडू शकतो. बघा, विद्यार्थी आणि शाळा यांचा जो संबंध आहे तसाच संबंध क्रीडांगणाचा कोणासोबत येणार आहे. विद्यार्थी हे शाळेमध्ये असणार आहेत, तर कोण कोण असणार आहे तर क्रीडांगणामध्ये. मग क्रीडांगणामध्ये खेळ नाहीये, क्रीडांगणामध्ये समावेश असणार आहे कोणाचा? खेळाडूचा समावेश असणार आहे. तर उत्तर तुमचं करेक्ट आहे. बघा काय असेल उत्तर, आहे तुमचा पर्याय क्रमांक 2, खेळाडू. राईट. त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेत 4x5 म्हणजे कोडिंग भाषा आहे, त्या कोडिंग भाषेमध्ये 4x5 म्हणजे 40 आहे, 7x6 म्हणजे 84 आहे आणि 11x10 म्हणजे 220 आहे. आता यांनी ती लँग्वेज, कोडिंग लँग्वेज काही पण असेल, बरोबर आहे. 4x5 4×5 20 व्हायला पाहिजे, पण त्यांनी सांगितलं 40. म्हणजे आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे त्या अपेक्षित उत्तरापेक्षा तुमची संख्या 2 पट जास्त आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकता की ती कोडिंग भाषा आलेलं उत्तर दुप्पट करते. 4×5 20 2 40, 7×6 42 2 84, 11×10 110 गुणिले 220 आहे. म्हणजेच या ठिकाणी जे आहे आलेले जे तुम्हाला प्रश्न विचारला आहे 15×20 यांचा गुणाकार करा 300, पण कोडिंग भाषेमध्ये याला दुप्पट करायचं आहे तर उत्तर आहे तुमचं 600. तर पर्याय क्रमांक 1 असेल तुमचा करेक्ट आन्सर. राईट. त्यानंतर सिरीजच्या प्रश्नाला बघा, सिरीजच्या प्रश्नाला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी 30 सेकंद किंवा 45 सेकंद इथपर्यंत आणि व्यवस्थित गडबड करायची नाही. बघा, तुम्ही जर गडबड केलं तर समजून घ्यायचं की हा प्रश्न तर जाईलच, पण याच्यासोबत त्याला किती प्रश्न घेऊन जाईल सांगता येत नाही. बघा, आणि इगोवर तर जायचंच नाही. बघा, इगोवर जर गेल्या की मला का नाही जमत असं जर विचार केला तर तुमचा कार्यक्रम जागेवर संपला. बघा, 30 ते 45 सेकंद सगळ्यात पहिले चेक करायचं आहे की या संख्येपासून या संख्येपर्यंत तुम्हाला मध्ये कुठल्याही प्रकारचं काय असेल की संख्या खूप जास्त वाढली नाहीये. ही संख्या जी आहे ते अचानक वाढ झाली, नंतर घट झाली, वाढ झाली, घट झाली. म्हणजे याचा अर्थ या सिरीज मध्ये अल्टरनेट फॉर्मेशन झालेलं आहे. म्हणजे एक सोडून एक गट घ्यायचा आहे, आणि एक सोडून एक गट म्हणजे बघा 8च्या नंतर 9 1 ची वाढ, 9च्या नंतर 10 1 ची वाढ, 10च्या नंतर 1 11, 11च्या नंतर 1 12. म्हणजे दुसरा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणार 12, आणि 12 + 1 13 + 1 14 + 1 15, आणि पहिल्या ठिकाणी 15 15 12 असे तुमचा करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर इथं पण बघा हा पण प्रश्न जो आहे तो कोडिंग वरचाच आहे. बघा, जसं की 4×9 किंवा 4*9, 4*9 बरोबर आहे 97, 3*7 बरोबर आहे 58. तुम्हाला विचारलं की 9*2, जसं की मागच्या वेळेस जो प्रश्न आला होता त्याच्यामध्ये आपण काय केलं की त्याला दुप्पट केलं, आलेल्या उत्तराला दुप्पट केलं. तसं इथं पण चेक करा, 4×9 36 आणि 36 ची दुप्पट केली 72. म्हणजे याचा अर्थ तेच प्रत्येक वेळेस तोच कोड असेल, तशीच फॉर्मेशन असेल असं आहे का? नाहीये, काहीतरी बदल असणार आहे. मग अजून दुसरं काय करता येईल बघा, की या ठिकाणी 97 आहे तर मग आपण काय म्हणू शकता, 9 ला 9 घेतलं आणि 4 आणि 3 7 घेतलं,
काही सांगता येत नाही, काही पण उत्तर येऊ शकते, बरोबर आहे. मग आता 7ला 7 पाहिजे ना, पण याचा अर्थ ते पण चुकीचंच आहे. लगेचच्या लगेच ओळखून घ्यायचं. काही येते का अजून? 4 आणि 9 13, 13 सती 91 प्लस 6 झालं. मग 3 आणि 7 11, 11 7 77 प्लस 6 83 आहे का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ की आपण कुठेतरी चुकायला. आणि मग याच्यात काही खूप असं भयंकर होत नाही बघा. 4चा वर्ग करा, 4चा वर्ग, येस, 4चा वर्ग किती आहे? 4चा वर्ग आहे 16 आणि 9चा वर्ग आहे 81. 16 आणि 81 किती आले? 97. आणि सांगितल्याप्रमाणे या पण प्रश्नाला मोजून 30 सेकंद किंवा 45 सेकंद, हायेस्ट 1 मिनिटाच्या वर याच्यावर घोळायचंच नाही बघा. कारण मी काय सांगतो, हे प्रश्न एक्झामचं मेरिट ठरवतात, पण हे इतके जीवघेणे आहेत. एकतर हे स्वतःच उत्तर येऊ देत नाही, तर पण अख्ख्या पेपरवर तुमचा काय असेल की जे कमांड आहे ते पूर्णपणे बिघडून टाकतात बघा. ठीक आहे, चांगला कार्यक्रम बिघडून टाकतात. मग जमलं, लॉजिक दिसलं तर ठीक आहे, नाही दिसलं सोडून टाका. आणि होईल तेवढा प्रयत्न अशा प्रश्नाला काय करायचं, राऊंड करायचं आणि सगळ्यात शेवटी सोडायचं, बरोबर आहे. म्हणजे विदाऊट, म्हणजे कंटेक्सच्या मध्ये तुमचा आन्सर नाहीये, कंटेक्सच्या बाहेर आन्सर आहे, त्या बॉक्सच्या बाहेर आन्सर आहे. बाहेर काय आहे ते जगाला माहित नाहीये, तुम्हाला माहित नाही, कोणालाच माहित नाहीये. बाहेर काय आहे ते माहित नाही, त्या प्रश्नाला गोल करायचा आणि सगळ्यात शेवटी सोडायचं. हे सगळ्यात बेनिफिट असेल बघा. एक बैठक व्यवस्था आणि या टाईपचे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडायचे. हा एक प्रश्न आणि सिरीजचा एक प्रश्न, हे 3 प्रश्न सर्वात शेवटी सोडा. 5 ते 6 प्रश्न असतील जे की तुमच्या पेपरला काय असणार, भयंकर दबदबा तयार करू शकतात बघा. ठीक आहे, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, 49 अधिक 7, 49 अधिक 9 किती आले? 58, बरोबर आहे. 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4, 81 अधिक 4 उत्तर किती आहे? 85, पर्याय क्रमांक 2. राईट. त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेत बघा, तोच प्रश्न आहे आणि मी गॅरंटीने सांगतो, पेपर कोणताही असू द्या, कोडिंग डिकोडिंग म्हणजे अक्षर मालिका जर चांगलं झालं तर अक्षर मालिकेवरचे प्रश्न, अल्फाबेटचे वरचे प्रश्न आणि कोडिंग डिकोडिंगचे कमीत कमी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला फुकटचे मार्क देऊन जातील बघा. सिटीचा अर्थ आहे GMXC, GMXC आहे. तर तुम्हाला विचारलं आहे तर याचं लॉजिक काय ते चेक करूया. लॉजिक बघा काय असेल, 3 9 20 25, इथे चेक करा 7 13 24 3. ठीक आहे, मग आता जर चेक केलं या ठिकाणी बघा, इथं +4 झालं, इथं +4 आहे, इथं पण +4 आहे. आता प्रश्न पडला की सर हे +4 कसं येईल? तर नेहमी लक्षात ठेवा, अल्फाबेटच्या शेवटच्या अल्फाबेटची जेव्हा समोरच्या अल्फाबेट सोबत तुलना होते त्यावेळेस त्या समोरच्या म्हणजे स्टार्टिंगच्या अल्फाबेटला 26 प्लस करा. म्हणजे ए चा कोड आपल्याला माहित आहे किती आहे? ए चा कोड आहे 1, बी चा कोड आहे 2, सी चा कोड आहे 3. आता यांची तुलना जर समजा EFG सोबत झाली तर हाच कोड राहू द्या, पण यांची तुलना जर XYZ सोबत जर झाली तर याला 26 + 1 27 करा, याला 26 + 2 28 करा, याला 26 + 3 29 करा. मग हे झालं 26 + 3 29 आणि हे पण झालं +4. म्हणजे तुमचं जो कोड आहे तो +4 झालेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे टाउन, TOWN, याचा काय कोड येईल? तर 20 15 23 14, 4 4 ने प्लस करा, 20 आणि 4 24, 15 आणि 4 19, 23 आणि 4 27 म्हणजे 1 आणि 14 आणि 4 18. 24 चा कोड आहे X, 19 चा कोड आहे S, 1 चा कोड आहे A आणि 18 चा कोड आहे R. XSAR. तर पर्याय क्रमांक जे आहे ते 2 तुमचा करेक्ट आन्सर आहे. जर मॅट हा शब्द 260 असेल तर बॅट हा शब्द कसा असेल बघा. राईट, मॅट जाऊ शकतो. ठीक आहे, मॅट बरोबर 260. मॅट म्हणजे काय असेल बघा, M चा कोड आहे 13, A चा कोड आहे 1, T चा कोड आहे 20. बघता क्षणी कळालं 13 2 26 आहे, म्हणजे या तिघांचा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला 260. म्हणजेच या ठिकाणी बॅट BAT, तर B चा कोड आहे 2, A चा कोड आहे 1, हे दिलंच आहे ना, याचं काही करायची गरज नाही. लॉजिक लावल्यानंतर सेकंडला काही जास्त फोकस करू नका, डायरेक्ट प्रश्न बघा. CBD 3 2 4, 4 2 8 आणि 8 3 24. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1.
राईट. 3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता. ठीक आहे, 3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता. खालील आता 2004 आणि फेब्रुवारीचा महिना, फेब्रुवारीचा महिना म्हणजे याचा अर्थ लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 29 दिवस असणार आहे. क्लिअर. खालीलपैकी कोणता वार त्याच महिन्यामध्ये 5 वेळा येईल? बघा, साधारण जर वर्ष असेल तर आठवड्यामध्ये 7 दिवस, साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28चा, प्रत्येक दिवस 7 वेळेस. पण 29च्या महिन्यामध्ये एकच वार 5 वेळेस येणार आहे, तो म्हणजे 1 तारखेचा वार. 1 तारखेचा जो वार आहे तो 5 वेळेस येणार आहे. मग 3 तारखेला मंगळवार आहे, 2 तारखेला सोमवार आहे आणि 1 तारखेला रविवार. 1 ला रविवार, आणखी 7 दिवस म्हणजे 8 ला रविवार, आणखी 7 दिवस म्हणजे 15 ला रविवार, नंतर 22 ला रविवार आणि नंतर 29 ला रविवार. म्हणजे 5 वेळा आलेला वार कोणता आहे? तर उत्तर आहे रविवार, पर्याय क्रमांक 1. ओके, चलो नेक्स्ट. जर घड्याळात 3:40 झालेले आहेत, आरशात पाहिले तर किती वाजले असतील? बघा, याच्यावर 2 प्रकारचे प्रश्न, याच्या बाहेरचा प्रश्नच नाही. 2 प्रकार. एक जे आहे पाण्यातली प्रतिमा आणि एक जे आहे ते आरशातील प्रतिमा. आरशात काय टाइम दिसणार आणि पाण्यात काय टाइम दिसणार? तर पाण्यातल्या याला जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे बघा 18:30 आणि मिनिटं जर समजा 30 पेक्षा जास्त असेल तर काय असेल 17:90. याच्यातून टाइम वजा करायचा आहे. आणि आरशात जर असेल तर 11:60. 11:60. मग 11:60 3:40 वजा केली तर उत्तर आहे तुमचं काय असणार आहे? 8:20. पर्याय क्रमांक 1. समजते? आरशातली आणि पाण्यातली. आरशातली वेळ सांगा म्हणलं की 11:60 मधून मायनस करायचं आणि पाण्यातली वेळ म्हणलं की 18:30 मधून मायनस करायचं आहे. ओके. देन त्याच्यानंतर संजय ए पासून पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत बी कडे गेला, बी पर्यंत गेला. ए पासून बी पर्यंत 3 किलोमीटर. तेथून तो काय असेल 90 डिग्री डावीकडे म्हणजे वरच्या साईडला 4 किमी गेला. संजय आता ए पासून कुठं असेल? 3, 4, 5. त्रिकूट माहित पाहिजे, पायथागोरसचा थेरम असणार आहे. 5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. राईट. त्याच्यानंतर एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत. जर या उंच मुलांची संख्या, ठीक आहे प्रश्न, आणि बघा पेपरला हाच प्रॉब्लेम होते बघा, की तुम्हाला ज्या क्षणाला वाटलं की नाही गेलं नाही डोक्यामध्ये तर पुढे जायचं कामच नाही बघा. कारण प्रश्न तेव्हाच सॉल्व्ह होते जेव्हा तुम्ही त्याला समजून घेता. बरोबर आहे. घरातले भांडणं तेव्हाच मिटतात जेव्हा एकमेकाला तुम्ही समजून घेता की समोरचं काय म्हणाले तुम्हाला कळलं तर पाहिजे ना. न कळता तुम्ही नाही त्याचं काय असेल तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन नाही काढू शकत. प्रश्न काय हे कळला पाहिजे तर सोल्युशन निघणार. आता पहिले प्रश्न काय म्हणते बघा की वर्गामध्ये 18 मुले आणि मनातल्या मनात असं बोलत जायचं, हा 18 मुले वर्गामध्ये आहेत. ठीक आहे, पुढे काय करायचं? जर या उंच मुलांची संख्या म्हणजे हे जे 18 मुलं जे आहेत ते मुलं एकूण मुलांच्या संख्येच्या 3/4 असेल. ठीक आहे, म्हणजे एकूण जे मुलं आहेत म्हणजे एकूण मुलाच्या 3/4 मुलांची संख्या म्हणजे 18 आहे, उंच मुलं आहेत. मग याचा अर्थ असा आहे की वर्गामध्ये जर एकूण 4 मुलं असतील तर उंच मुलं किती येतं? 3. पण त्यांनी सांगितलं की उंच मुलं 18 येतं म्हणजे हे 6 पट आहे. मग उंच मुलांची संख्या 6 पट असेल तर वर्गातली एकूण मुलांची संख्या 6 पट, मग एकूण मुलं किती झाली तर 24. मग हे झाले उंच 18 आणि 24 झाले एकूण मुलांची संख्या. आता पुढे बघा असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी 2/3 हे मुलं असतील म्हणजे एकूण मुलांची संख्या 24 आहे. आता हे मुलांची संख्या 24 आहे. वर्गात फक्त मुलं जर असतील तर वर्ग भरते का? नाही, मुलं संग मुली बी पाहिजेत. मग मुली किती असतील? किती बी राहो, आजचे ट्रेंडच आहे मुली असल्याशिवाय क्लास भरच ना. मग आता मुलींची संख्या किती असेल? त्यांनी सांगितलं की वर्गामधले एकूण 3 जर विद्यार्थी असतील 3 पैकी 2 मुलांची संख्या, 3 पैकी 2 मुलांची संख्या आणि 2 ची किंमत आहे 24. हे झालं 12 पट, हे झालं 12 पट, 12 त्रिक 36. मग 36 विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या 24 आहे तर यांच्यातला गॅप 12 म्हणजे मुलींची संख्या आहे 12. करेक्ट आहे? येस. नेक्स्ट आगे बढो. पुढचा प्रश्न. मधुराच्या एका रांगेत
काय होतं झोपेली नाही. येस, खूप दिवसानंतर झालंय बघा. कार्यक्रम जरासा जोरदार जमला पाहिजे, ताकदीचा कार्यक्रम बनला पाहिजे. घड्याळ पुढे नेलेली नाही. 11:44 झाले. 12 वाजले म्हणजे जवळपास अंदाजे आणखी पाऊण तास लेक्चर चालणार आहे बघा. आणि नका टेन्शन घेऊ, तुमचा फक्त रिस्पॉन्स पाहिजे. रिस्पॉन्स जर समजा चांगला असेल तर कमेंट बॉक्स भरायला विसरू नका बघा. कमेंट बॉक्स जर भरल्या तुम्ही तर तुम्हाला काय असेल की याच्यानंतरचं लेक्चर तुम्हाला 100% बघायला भेटणार म्हणजे भेटणार बघा. लगेच दुसऱ्या दिवशी मधुराच्या एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक व शेवटून 23वा क्रमांक. आता खरं सांगलं तर ती वेळ नाहीये की प्रत्येक गोष्ट समजून सांगायला पाहिजे. तरी पण रिव्हिजन तुमचं होऊ द्या की मधुराचा एका ठिकाणी 17वा क्रमांक आहे. कुठून? सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे. याचा अर्थ मधुराच्या पुढे किती जण आहेत? 16 जण. याच मधुराचा शेवटून क्रमांक जो आहे खालतून मजूत आला तर 23वा क्रमांक आहे. म्हणजे याचा अर्थ तिच्या मागच्या साईडला किती जण आहेत? 22 जण आहे. म्हणजे मधुरा ज्या ठिकाणी स्टँड आहे, उभा आहे, तिच्या पुढे 16 जण आहेत, तिच्या मागे 22 जण आहे आणि मधुरा एक आहे. तर 16 आणि 17 आणि 22 किती असणार आहे? 17 आणि 22 असणार आहे 39. ठीक आहे, तर एकूण संख्या आहे 39. सर तुम्ही खूप डीप मध्ये शिकवाल्या. हे बघा, एकूण संख्या काढायची तर डायरेक्ट 17 अधिक 22 वजा 1. बरोबर आहे. 17 अधिक 23 वजा 1 तर 40 वजा 1 तर उत्तर आहे 39. असंही तुम्ही आन्सर काढू शकता बघा. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न. घड्याळात 6 ठोके पडण्यास 30 सेकंद लागतात. ठीक आहे, 6 ठोके म्हणजे पहिला टोला पडला असं समजा. ठीक आहे, पहिला पडला टोला टन कुणा वाजला, दुसरा टन, असं एकूण 3, हे 4, हे 5 आणि हे 6, असे 6 टोले पडले. इमॅजिनरी टोले काढले आपण, 6 टोले पडले. आता परीक्षेमध्ये काय होते की की एखादा हुशार विद्यार्थी नापास होण्यामागचं एकच कारण, त्यांना कोणत्याही प्रश्नाला हलक्यात घेणं. हलक्यात घ्यायचंच नाही बघा. ते प्रश्न किती पण सोपा असू द्या, त्यांना असं लिहिलं जरी असेल ना, भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण, एवढा जरी सोपा प्रश्न विचारला किंवा खाली जर लिहिलं असेल की तुमचं खालीलपैकी नाव कोणतं, असं म्हणल्या सचिन गोमाशे करायचंच नाही बघा. कारण जेवढा हलका प्रश्न तेवढा तुमचा मार्क जाण्याचे चान्स जास्त आहेत बघा. मग याला अंडर एस्टिमेट करायचंच नाही. याला खूप भयंकर काय असेल असं लक्ष देऊन पण बघायचं नाही, पण आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. एक्झाम मधला टेम्परामेंट एकदम व्यवस्थित चालला पाहिजे बघा. 6 ठोके पडण्यास 30 सेकंद. भाऊ म्हणते 6 पंचे 30, 12 पंचे 60. करेक्ट आन्सर आहे 60. पण भाऊ चुकलं ना तुझं, कारण तुमचा टायमिंग कधी सुरू होणार आहे? पहिला टोला पल्ला टन कुणा वाजलं की इथून टायमिंग सुरू होईल तुमचा. इथून टायमिंग तुमचा सुरू होईल, इथून पुढे टायमिंग सुरू होऊन जाईल. बरोबर आहे. टाइम जे आहे ते सुरू झाला आणि त्याच्यानंतर या पुढच्या 5 साठी लागले तुम्हाला 30 सेकंद. म्हणजेच भावा एका टोल्याला काय असेल 6 सेकंद लागणार येतं. एका टोल्याला 6 सेकंद लागणार येतं. म्हणजे याचा अर्थ पहिला टोला एक टोला सोडून टाका. मग 12 ठोके असतील तर 12 ठोक्यापैकी एक ठोका मायनस केला तर 11 आणि प्रत्येक ठोक्याला 6 सेकंद. उत्तर आहे तुमचं 66, पर्याय क्रमांक 2. येस भावा. नेक्स्ट पुढं. राधा ही श्यामलाची बहीण आहे. राधा जी आहे ही श्यामलाची बहीण आहे. रोहन हा राधाचा पती आहे. रोहन हा राधाचा पती आहे. तर श्यामलाच्या वडिलांचे रोहनशी नाते काय आहे? तर हे दोघं जे आहेत ते बहिणी आहेत. मग हे बहिणी आहे म्हणजे श्यामलाचे जे वडील आहेत ते राधाचे वडील आहेत. राधाच्या वडिलांचा रोहन कोण असं म्हणलं तर जावाई आहे. बरोबर आहे. राधाचा नवरा हा राधाच्या वडिलांचा कोण आहे? जावाई. राईट. एका शेतात काही गायी व काही कोंबड्या आहेत. त्यांची डोक्यांची संख्या मोडली तर 160 भरतात आणि पायांची संख्या मोडली तर 400 भरतात. बरोबर आहे. मग अशा प्रश्नाला काय करायचं? याला भरपूर खूप साऱ्या टेक्निक आहेत. या प्रश्नाला सोडायचंच नाही बघा. जर समजा 2 पायाचा असेल, बरोबर आहे, जर प्रत्येक समजा कोंबडीत असेल तर 160 कोंबड्यांचे 320 पाय दिसले असते, पण पाय दिसले 400. म्हणजे याचा अर्थ 80 पाय एक्स्ट्रा आहेत आणि कोंबड्यापेक्षा गायीला
2 पाई एक्स्ट्रा तर भागले 2 करा, तर उत्तर आहे तुमचं 40. उत्तर आहे 40. कोणाची संख्या? गायीची संख्या 40 आहे. कोंबड्याची संख्या किती? तर 160 पैकी 40 कोंबड्या, सॉरी 40 गायी आहेत आणि कोंबड्यांची संख्या आहे 120. ओके, तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रियल अनुपेक्षा लहान आहे. बरोबर आहे. प्रियल जो आहे या साईडला लहान घेऊया, या साईडला मोठे घेऊया. प्रियल जे आहे ती अनुपपेक्षा लहान आहे. मयंक जो आहे तो संस्कृतीपेक्षा मोठा आहे. मोठा या साईडला घ्या आणि लहान या साईडला घ्या. म्हणजे प्रियम जो आहे तो अनुपेक्षा लहान, मग या साईडला लहान घेतला. मयंक मोठा आहे म्हणून संस्कृतीच्या पलीकडच्या साईडला मयंक घेतलेला आहे. अनुप मयंकपेक्षा वयाने मोठा आहे. अनुप मोठा आहे मयंकपेक्षा, म्हणजे या साईडला अनुप येईल. आता काही सांगता येत नाही. प्रियम जे आहे, प्रियल जे आहे ते इथं पण येईल प्रियल, इथं पण येईल प्रियल, इथं पण येईल प्रियल. म्हणजे इथं 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 या तिन्ही पण ठिकाणी कुठेही तुमची प्रियल बसू शकते. तुमची म्हणजे प्रश्नाची प्रियल कुठेही बसू शकते. राईट. पुढं काय सांगितलं की प्रियल संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे. म्हणजे प्रियल संस्कृतीपेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे प्रियल ना इथं बसेल ना इथं बसेल, प्रियल बसणार इथं. बरोबर आहे. मग तर वयाने सर्वात लहान कोण आहे? तर प्रियल आहे सगळ्यात लहान, पर्याय क्रमांक 3. राईट. त्यानंतर एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे झालं तुमचं कॉम्बिनेशन. मग एक दुसऱ्या संघ खेळणार, प्रत्येक जण एकमेकासोबत खेळणार. एकमेकासोबत खेळणार म्हणजे काय असेल की n × n-1 भागिले 2. एकूण आहेत 6, 6 मधून 1 गेला 5 भागिले 2, तर 32 6 3 5 15. तर करेक्ट आन्सर आहे 15, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. ठीक आहे. महेशचे जे वय आहे ते सारंगच्या वयाच्या निमपट आहे. महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट. ओके. सारंगचं वय जर 2 असेल तर महेशचं वय 1 असणार आहे. त्यानंतर 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. लाईन वाचली, लाईन वाचल्यानंतर मनातल्या मनात कुठं ना कुठं तरी तुम्हाला ब्रेक लागलेला आहे. कुठं? तत्कालीन वयापेक्षा. तत्कालीन म्हणजे तेव्हाचं वय जे असेल ज्यावेळेस महेश सारंगचा आणि त्याच्या वडिलांचा विचार केला 5 वर्षानंतर, तर 5 वर्षानंतर सारंगचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 25 वर्षांनी लहान असेल. मनातल्या मनात प्रश्न पडला पाहिजे, वयातला फरक कधी चेंज होत नाही. तुमच्या आणि तुमच्या वडिलाच्या वयाचा, तुमच्या वडिलांचं वय जेव्हा 30 होतं तेव्हा तुम्ही 1 वर्षाचे होता, म्हणजे फरक आहे 29चा. जन्मताना तुमच्या आणि वडिलांच्या वयातला फरक 29 आहे. लग्न होताना तुमचं तेव्हा पण फरक 29 असेल. वडील म्हातारी पण झाले तेव्हा पण वडिलांच्या आणि तुमच्या वयातला फरक 29 असणार आहे. वयातला फरक चेंज होणार नाहीये. हे फक्त ना फक्त तुम्हाला गुमराह करण्यासाठी केलेलं आहे बघा. ठीक आहे. फरक एवढाच आहे की त्यांच्या दोघांच्या वयातला फरक 25 आहे. क्लिअर. वडिलांचे आजचे वय 55 आहे, तर महेश सारंगचे वय 55 - 25 30 आहे. मग सारंग जर 30 वर्षाचा असेल तर महेश अर्धा म्हणजे किती? 15 वर्षाचा, पर्याय क्रमांक 4. राईट. येस. पीटर आणि पॉल बघा, पीटर आणि पॉल यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 4:3 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर किती आहे? 3:2. बरोबर आहे. मग आता बघा, उत्पन्न 4 रुपये आहे पीटरचं. 4 रुपयापैकी भाऊनं 3 रुपये खर्चले, म्हणजे भाऊने बचत किती रुपये केली? बचत केली 1 रुपयाची. पॉलने 3 पैकी 2 रुपये खर्चले, म्हणजे बचत आहे 1 रुपये. पण त्यांनी सांगितले की दोघांनी महिन्याच्या अखेरीस 6,000 रुपये, प्रत्येकी 6,000. सगळ्यात महत्वाचं आहे बघा, प्रत्येकी 6,000 म्हणजे 1 ची किंमत आहे 6,000. 1 ची किंमत आहे 6,000, तर हे 6,000 पट आहे. तर याचा अर्थ त्यांचे मासिक उत्पन्न 6 चोक 24,000 आणि 6 त्रिक 18,000. 18,000. राईट. 24,000 आणि 18,000, पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे. चला, ए जसे बी बघा, ए जसे बी बरोबर आहे 2/3.
बी जसे सी बरोबर आहे 5/6, सी जसे डी बरोबर आहे 2/1, 2/1. ठीक आहे. तर ABCD आणि ए जसे डी किती आहे ते काढा म्हणले. आता चेक करा, ए जसे डी चा पर्याय प्रत्येक ठिकाणी चेंज आहे, बरोबर आहे. ए जसे डी चा प्रत्येक ठिकाणी पर्याय चेंज आहे, तर याला सगळ्यात भारी ए जसे डी चा पहिल्याचा आणि शेवटचा जर काढायचा असेल तर ए जसे बी 2/3, बी जसे सी 5/6, सी जसे डी 2/1. तर बघा, 2×3=6, 3×3=9, 9×1=9, 2×5=10. म्हणजे ए जसे डी 10/9 आहे आणि असा पर्याय आहे फक्त एकच, पर्याय क्रमांक 3. बाकी तुम्हाला काढायची गरजच नाही बघा. राईट. एक्झाम मध्ये असे 5-6 प्रश्न तुम्हाला भेटतील नशिबाने, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. येस, रामनाथ यांनी स्वतःची, आता असा एक प्रश्न आला भाऊ, याला पहिले असं गोल करायचं सर्वात शेवटी सोडायचं बघा, लई गोर जायचं नाही. क्लिअर आहे. नाही तर कुछ भी करने का, जयकांत भाऊ का इगो हर्ट नहीं करने का, कार्यक्रम जागेवर संपून जाते बघ भाऊ, बरोबर आहे. रामनाथ यांनी स्वतःची अर्धी मिळकत आपल्या मोठ्या मुलाला दिली. ठीक आहे. मोठ्या मुलाला जे आहे अर्धी मिळकत म्हणजे 1/2, म्हणजे 2 रुपयापैकी 1 रुपया दिला, म्हणजे 2 रुपये होते रामनाथकडे, त्यांनी मोठ्या मुलाला दिला 1 रुपया. आता रामनाथकडे शिल्लक आहे किती? 1 रुपया. आता शिल्लक बघा काय म्हणलं इथं, उरलेल्या रकमेपैकी अर्धा हिस्सा, परत अर्धा हिस्सा दुसऱ्या मुलाला, दुसरा मुलगा जो आहे त्याला अर्धा हिस्सा, म्हणजे 2 रुपयापैकी परत 1 रुपया दिला, रामनाथकडे आणखी शिल्लक आहेत 1 रुपया. राईट. बाकी राहिलेल्या मिळकतीपैकी हिस्सा त्याने आपल्या मुलीला दिला. आता हे इथं जे आहे ते करेक्शन करून घ्या. हिस्सापैकी 1/3 हिस्सा, मुलीला दिलेला हिस्सा जो आहे तो 1/3, म्हणजे 3 रुपयापैकी 1 रुपया दिला, शिल्लक किती आहे तर 2 रुपये. म्हणजेच रामनाथकडे सुरुवातीला होते 12 रुपये, शिल्लक किती राहिले? 2 रुपये. पण त्यांनी सांगितलेलं आहे की जर मुलीच्या मिळकतीची किंमत जर 15,500 असेल, आता या ठिकाणी बघा, आता आपण ही जी रक्कम काढल्या तर ही रक्कम जी आहे ही शेवटची रक्कम बघा, पहिलेपासून सांगतो व्यवस्थित लक्ष राहू द्या, काहीच आपल्याकडे टाइम कमी आहे तर खूप जास्त टाइम इन्व्हेस्ट करायचं नाही. 2 रुपयापैकी 1 रुपया खर्चला, शिल्लक 1 रुपया, कारण आपला शिल्लक शेवटी कुठे आहे ते बघायचा, पैसा शेवटी पैसा कुठे आहे ते बघायचा. 2 रुपयापैकी एकाला दिला, मोठ्याला दिला, मोठ्याला काढून टाकलं, राहिला 1 रुपया. त्या 1 रुपयाचे परत 2 भाग केले, 2 भागापैकी 1 भाग दुसऱ्या मुलाला दिला, 1 भाग शिल्लक आहे. मुलीला बोलवलं आणि मुलीला सांगितलं 3 रुपयापैकी 1 रुपया मुलीला दिला, तर शिल्लक 2 आहे, पण शिल्लक नाही काढायचं ना, कारण हे पैसे शिल्लकचे नाहीत ना, हे पैसे मुलीचे आहेत, आणि हे पैसे मुलीचे आहेत. म्हणजे 3 रुपयापैकी मुलीला मिळाला हिस्सा किती आहे? 1 रुपया. मुलीला मिळाला हिस्सा 1 रुपया आहे, म्हणजे मुलीला जर 1 रुपया मिळाला तर एकूण कमी असणार आहे 12. पण 1 ची किंमत 15,500 आहे, म्हणजे हे 155 पट आहे, तर हे पण 155 पट. 12×5 = 60, 12×5 = 60 आणि 6 66, 12×1 = 12 आणि 6 18 आणि 2 0, तर उत्तर आहे तुमचं किती? 12×5 = 60 आणि 6 66, 1,86,000. पर्याय क्रमांक 3 असेल तुमचा करेक्ट आन्सर. बघा एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आहे. सर मायच्यान मला कसं तरीच व्हायला बघा, असं मी पहिले जर शिकलं असतं लागून गेला असतो, अजूनही वेळ गेला नाही. असेच प्रश्न तुम्हाला एक्झामला पडू शकतात, हीच टेक्निक तुम्हाला लावायची बघा. एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. मार्क बरोबर प्रश्न आला तर मार्क प्लस होतील, आणि चुकला तर प्रश्न मायनस होतील. या ठिकाणी करेक्शन करून घ्या, 2 गुण वजा होतात, 2 गुण वजा होतात. ठीक आहे. मग आता बघा, या प्रश्नाला सोडण्यासाठी सगळ्यात भारी काय असेल, तर जी तुमची मेथड असेल त्या मेथडने तुम्ही सोडू शकता बघा. पण मला काय म्हणायचं आहे, लॉजिकला फॉलो करा, की साधं लॉजिक सांगतो तुम्हाला. आता बघा, जर त्या परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला एका प्रश्नासाठी मार्क मिळणार 5, बरोबर आहे. आणि जर प्रश्न चुकला तर तुमचे किती मार्क मायनस व्हायले? तर 2. नाही दाद्या, 2 मार्क तर गेलेतच हो, पहिलेचे 5 मार्क पण गेलेत की. जे मार्क तुमच्या हक्काचे होते ते 5 तर गेलेत, आणि पेनल्टी म्हणून 2, म्हणजे काय असेल की प्रश्न चुकल्यानंतर तुमचे मार्क होतील 7.
प्रश्न चुकल्यानंतर तुमचे मार्क होतील 7. मग आता सांगा की भाऊनं स्वप्न बघितलं, भाऊनं पेपरच्या आदल्या दिवशी स्वप्न बघितलं की 50च्या 50 प्रश्न देवा, म्हणजे बरोबर आहे हो. रोज सकाळी सकाळी काय असणार आहे, तुला फुलं घालतो, रोज सकाळी सकाळी तुझ्या पाया पडतो, म्हणजे प्रत्येक प्रश्न बरोबर येऊ, आणि प्रत्येक प्रश्न जर बरोबर आला तर त्याला 5 मार्क मिळाले असते आणि त्याला मिळाले असते मार्क 250. दुसऱ्या दिवस आला, पेपरला गेला, भाऊला मार्क मिळाले किती, 145. म्हणजे याचा अर्थ भाऊला 105 मार्क कमी आले, आणि एक प्रश्न चुकला की 7 मार्क कमी. मग 105 मार्क कमी होण्यासाठी 15 प्रश्न चुकावे लागतील. तर बरोबर प्रश्न किती, 50 पैकी बरोबर चुकीचे प्रश्न 15, तर बरोबर प्रश्न असतील 35. पर्याय क्रमांक 1. राईट. चलो आगे बढ़ो. नेक्स्ट. एका निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण मतदानाच्या 35% मत मिळाली आणि तो 450 मतांनी पराभूत झाला, तर मतदानाची एकूण संख्या किती. बघा, प्रश्न एकदम सिंपल आहे, हलका फुलका आहे, काय खूप मेहनत करायची गरज नाही. बघा, राईट. येस, जास्त काय वेळ झाला नाही, 36 मिनिटं झाली, तर घेऊया अजून थोडा वेळ. एका निवडणुकीत, बघा निवडणूक कोणती पण असू द्या, तुम्हाला साधा प्रश्न विचारतील की एकूण मतदान किती, तर तुम्ही सांगायचं 100%. कोणती असू द्या, 100% मतदान. 100%पैकी विजयी उमेदवाराला 50 पेक्षा जास्त असेल आणि पराजितला 50%पेक्षा कमी, म्हणजे एकाला पडले 35%, म्हणजे तो पराजित झाला, आणि दुसऱ्याला पडले 65%. त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं की या तिघापैकी एक तर माहिती असेल किंवा या दोघांचा फरक. विजयी उमेदवाराला 65%, पराजितला 35%, म्हणजे दोघांचा फरक आहे 30%. दोघांचा फरक आहे 30%. मग 450 मतांनी पराभूत झाला, मतांनी जिंकला, मतांनी पराभूत झाला, म्हणजे दोघांचा फरक आहे, म्हणजेच 30%ची किंमत आहे 450. तर एकूण संख्या किती, म्हणजे 100% बरोबर किती, 450 गुणिले 100 भागिले 30. तर उत्तर आहे 3, 15, 45 आणि 2 0. उत्तर आहे 1500. राईट. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुले आहेत आणि 2/3 मुलांनी गणितात 90%च्या वर गुण मिळवले. आता बघा, 90%च्या वर 90% प्लस गुण असणारे म्हणजे 2/3 मुली, म्हणजे एकूण मुलींची संख्या जर 3 असेल तर 90% प्लसची संख्या किती आहे, 2. आणि त्यांनी सांगितलं की 2/3 मुली म्हणजे किती आहेत, 36. जर 36 मुलींनी गणितात 90%च्या वर, 90%च्या वर म्हणजे 3 पैकी 2, म्हणजेच 2 ची किंमत 36 आहे, मग हे 18 पट आहे, तर एकूण मुलींची संख्या 18 त्रिक 54. 18 त्रिक 54. एकूण मुलींची संख्या आहे 18 त्रिक 54. राईट. मग 18 त्रिक 54 मुलींची संख्या आहे 54, आणि त्यांनी सांगितले की सर्व विद्यार्थ्यांच्या गटामध्ये 2/5 मुली आहेत, म्हणजेच याला आपण असं म्हणू शकता की 2/5 मुली म्हणजे सर्व विद्यार्थी 5, तर मुलींची संख्या 2, आणि आपल्याला माहित झालं की मुलींची संख्या 2 नसून 54 आहे, म्हणजे हे 27 पट आहे, हे पण 27 पट आहे. 27 5 135, तर एकूण संख्या आहे 135. करेक्ट आहे पर्याय क्रमांक 4. राईट. त्यानंतर 13 वस्तूंची खरेदी किंमत, 13 वस्तूंची खरेदी किंमत 11 वस्तूंच्या विक्री किमती समान आहे, तर खरेदी भागिले विक्री बरोबर 11/13, म्हणजेच 2 रुपयाचा नफा आहे 11 वर, 100ला किती, 2/11 म्हणजे 22.22, सॉरी किती असणार आहे, 9.9, 18.18%, 18.18%. तर पर्याय क्रमांक 2 तुमचा करेक्ट असेल. राईट. त्यानंतर सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे व्याजाचा दर 5% असेल तर पैसे दिले 5 वर्षासाठी, व्याजाचा दर 4% असेल तर पैसे दिले 4 वर्षासाठी. राईट. अशा प्रश्नाला डोळे झाकून बघता क्षणी काहीच नाही, एवढा पाठ पाहिजे की खाली घ्या मुद्दल 1600, तर पॉइंट आला चुकून 1600,
आणि वर घ्या व्याज 784 आणि गुणिले घ्या 100. 100 कॅन्सल. 784 वर्गमूळ 28 आणि 16 वर्गमूळ 4. तर उत्तर आहे तुमचं 60%. काय म्हणतोय की हे जर प्रश्न आला व्याज दरा इतक्या वर्षासाठी म्हणलं, दर आणि वर्ष सेम असेल की बाबा डायरेक्ट खाली मुद्दल वर व्याज वर्गमुळात गुणिले 100, तर उत्तर आहे तुमचं 60%, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 50 रुपये प्रति किलोग्रामच्या ए प्रकारच्या 30 किलोग्राम साखरेत 65 रुपये प्रति किलोग्राम दराची बी प्रकारची किती किलो साखर मिळवावी म्हणजे परिणामी मिश्रणास 66 रुपये दराने विकल्यास 10% नफा होईल. बघा आता हा प्रश्न जो आहे तो जरासा वरच्या लेवलचा, जरासा म्हणजे काय असणार आहे, चांगल्याच वरच्या लेवलचा प्रश्न आहे. पण हा प्रश्न आलेला आहे एमपीएससी मध्ये. एमपीएससी ज्या परीक्षा कंडक्ट करते, स्टेनो, क्लर्क, टॅक्स असिस्टंट, कंबाईन, तर या एक्झाम मध्ये हा प्रश्न आला तर काय माहित कॉपी पेस्ट जशाला तसा एक्झामला असाच प्रश्न येतो, काहीच चेंज नाही, पर्याय फिर्याय सगळं सेम राहणार आहे. मग आता बघा, एक प्रकार आहे साखरेचा 50 रुपये, दुसरा प्रकार आहे 65 रुपये. ठीक आहे. आता या दोघांना मिक्स केल्यानंतर साखरेचा रेट किती आहे 66. हे असं केल्यानंतर तुम्हाला थोडासा प्रश्न पडला पाहिजे, कारण या दोघांच्या मधली संख्या असली पाहिजे 50 पेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी, तर हे चुकीचं आहे. मग इथं काय चुकायले बघा की 66 रुपये रेट कधी होईल, जेव्हा त्याला 10% नफा होईल. मला 10% नफ्याचं सांगूच नको. 10% नफा म्हणजे 110%ला विकायलास आणि 110%ची किंमत आहे 66, तर 100%ची किंमत किती, तर 66 गुणिले 100 भागिले 110. बरोबर, 0 0 कॅन्सल, म्हणजे याचा किंमत आहे 60 रुपये. मग या दोघांचा फरक आहे 5चा, या दोघांचा फरक आहे 10चा. मग 50 रुपयाची साखर 5 किलो आहे, पण त्यांनी सांगितले की 50 प्रकारची साखर आहे. 50 रुपये दराच्या ए प्रकारच्या 30 किलोग्राम साखरेत, म्हणजे 5 ची किंमत आहे 30, म्हणजे हे 6 पट आहे. तर बी प्रकारची किती किलो, तर बी प्रकारची 10×60 किलो. तर पर्याय क्रमांक 3 तुमचा करेक्ट आहे. येस. सुरेश व महेश व राहुल यांनी एका व्यवसायात एकूण 5,780 रुपये भांडवल गुंतून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त केली. सुरेश जे आहे, या सुरेशने कोणाच्या, महेशच्या तुलनेमध्ये 10% जास्त, म्हणजे महेशने जर 100 आले तर सुरेशने 110, म्हणजेच 10 जसे 11. महेश भाऊने 10 रुपये, सुरेश भाऊने 11 रुपये. महेशने राहुलपेक्षा 10% कमी, म्हणजे महेशने कोणापेक्षा, राहुलपेक्षा, म्हणजे हा 100 असेल तर हा किती असणार आहे 90, म्हणजे 10 जशी 9. मग इथं असेल 10, इथं असेल 9, तर 99, 90 आणि 100. राईट. तर आता तुम्हाला काय सांगितलं की तिघांनी मिळून 5,780, तिघांनी मिळून 5,780. गुणोत्तराची बेरीज बघा, 100 3 300, 10 कमी 290, 1 कमी किती असणार आहे 289. बरोबर. तर हे किती व्हायले बघा, 28 दोन्ही 56, 9 दोन्ही 18, म्हणजे हे 2 पट व्हायले. आणि हे 2 पट आहे, तर राहुलने किती गुंतवले, तर राहुलने गुंतवले 100 दोन्ही 200 आणि 1 0. तर उत्तर आहे तुमचं 2000, पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे बघा. राईट. त्यानंतर क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकामध्ये धावांची सरासरी 3.2 होती, तर उरल्या 40 षटकामध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी, आता बघा हा प्रश्न संदिग्ध आहे. आता 282 धावा पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे याचा अर्थ की टोटल 282 आहेत की 40च्या नंतर 282 धावा काढायच्या, काही सांगता येत नाही. तर या प्रश्नाला पहिले बघूया आपण काय करूया. आता 10 षटकामध्ये 3.2च्या ऍव्हरेज म्हणजे 32 धावा केल्या. 282 मधून 32 धावा आल्या, राहिल्या 250. तर 250 धावा 40 षटकामध्ये म्हणजे 6.25चा ऍव्हरेज पाहिजे, 6.25चा ऍव्हरेज पाहिजे. राईट. ओके. येस. तर आता बघा काही प्रश्न राहिलेले आहेत, ते तुमच्या रिस्पॉन्सवर आपण घेऊया, जेणेकरून काय असेल की एक चांगला व्यवस्थित कार्यक्रम बनला पाहिजे. बघा, जर तुम्हाला असेच संभाव्य प्रश्न, मी गॅरंटीने सांगतो, पॅटर्न सोडून टाका, गेस पेपर म्हणून हे प्रश्न नोट डाऊन करून घ्या. बरोबर.
ऍज इट इज सेम 1.5 तासाचं 2 तासाचे 50-50 मार्काचे मी 8-10 व्हिडिओ टाकतो. त्या 8-10 व्हिडिओच्या बाहेरचा प्रश्न पडणारच नाही बघा. राईट, तर तुम्ही हे प्रश्न सगळे सेव्ह करून ठेवा, PDF जमा करून ठेवा. आणि जर समजा तुम्हाला करंट अफेअरच्या फ्रीमध्ये नोट्स पाहिजे असतील तर मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आता बॅच लावायची वेळ नाही, मूर्खासारखं कोणाची बॅच घेऊ नका बघा. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. कमेंट करायला विसरू नका बघा.